बीडमधील मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले। आता या घटनेविरोधात बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चाचे संपूर्ण बीड शहरात बॅनर लागले। संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे। आज सकाळी 10 वाजता बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। या मोर्चाला जवळपास 50 गावातील लोक जमणार असल्याचं सांगितलं जातं। उदय नागरगोजे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, ताजे अपडेट्स। नक्कीच आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी आज 10 वाजता बीडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे। आपण सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात आहोत। याच ठिकाणाहून या मोर्चाला सुरुवात होणार असून मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। आपण पाहू शकतो बीडमध्ये जवळपास 500 पेक्षा अधिक पोलीस या ठिकाणी या मार्गावर तैनात असणार आहेत। याबरोबरच परिसरातील ज्या उंच इमारती आहेत त्या ठिकाणी देखील पोलीस असणार आहेत। ड्रोनची मदत देखील या परिसरावर नजर ठेवण्यासाठी घेतली जाणार आहे। बीडमध्ये हा मोर्चा निघणार असून यामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड असतील, संदीप क्षीरसागर असतील, याबरोबरच मनोज जरांगे पाटील आणि इतर काही नेते देखील या ठिकाणी सहभागी होणार आहेत। छत्रपती संभाजीराजे हे देखील या मोर्चासाठी बीडमध्ये थोड्या वेळातच दाखल होणार आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत ते अद्याप अटक झालेले नाहीत। या पार्श्वभूमीवर सीआयडी कडून कसून चौकशी सुरू आहे, तपास सुरू आहे, परंतु अद्यापर्यंत हे जे उर्वरित आरोपी आहेत ते अटक झालेले नाहीत। यामुळेच कुठेतरी एक दबाव या प्रशासनावर वाढतोय, पोलीस प्रशासनावर वाढतोय आणि त्यासाठीच आता मोर्चा देखील आज काढला जाणार आहे। आता या मोर्चाच्या मध्ये देशमुख कुटुंबीय देखील सहभागी होणार असून थोड्याच वेळात ते मस्साजोग येथून बीडकडे रवाना होणार आहेत। भाजपचे आमदार सुरेश धस हे देखील या मोर्चात सहभागी होण्यासाठी येणार असून त्यांनी देखील या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन केलं आहे। या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी सुरेश धस हे सातत्याने पाठपुरावा करत असून त्यांनी कालच एसपींची देखील भेट घेतली या प्रश्नावर आणि या प्रकरणाविषयी त्यांच्याकडे जी माहिती आहे ती देखील दिली आहे। आपण एकंदरीत पाहू शकतो या मोर्चामुळे आता प्रशासनावरचा कुठेतरी दबाव वाढतोय आणि या प्रकरणातील आरोपींना लवकर अटक करावी याच मागणीसाठी हा मोर्चा निघतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। ताजे अपडेट्स आपण वेळोवेळी जाणून घेऊ।